गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश उर्फ बालू बावनथळे यांच्या तिरोडा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र जैन यांच्या हस्ते पार पडले। या कार्यालयाच्या माध्यमातून तिरोडा तालुक्यातील गोरगरीब जनसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यात येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला। तर राजेंद्र जैन हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आल्याने त्यांचा तिरोडा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने जंगी सत्कार देखील करण्यात आला। तर याआधी देखील तिरोडा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहर कार्यालय होता, मात्र आता नव्याने उघडण्यात आलेल्या कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांच्या देखील समस्या सोडवल्या जातील असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिरोडा तालुका अध्यक्ष बालू बावनथळे यांनी व्यक्त केला। तर येत्या काळात लवकरच नगर परिषदेच्या निवडणुका होणार असून तिरोडा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील आणि याआधी देखील तिरोडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच सर्वात मोठा पक्ष होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार सुद्धा तिरोडा विधानसभा क्षेत्रात होता। त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष असेल असा विश्वास जगदीश उर्फ बालू बावनथळे यांनी व्यक्त केला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे तिरोडा शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे। प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक बूथ कमिटीवर राष्ट्रवादीचे सशक्त लोक आहे आणि त्या पद्धतीने ते काम करत आहे आणि मला वाटतं की इथे 100% आमची सत्ता बसेल। महायुतीमध्ये लढाई की सर वेगळे लढणार हे वरचा निर्णय आहे, आमचे प्रयत्न आहे। माननीय देवेंद्र फडणवीस जी, माननीय अजितदादा, माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय प्रफुल्ल पटेल साहेब यांनी वरच्या लेवलवर सांगितलं आहे की जरी होत असेल तो प्रयत्न करायचाच की महायुती करायची आहे, पण काहीतरी स्थानिक स्तरावर काही निर्णय कमी जास्त झाले तो तुम्ही निर्णय घेऊ शकतात, पण आमची जेव्हापर्यंत वरतून आमचे वरिष्ठ लोकांचे निर्णय येत नाही तेव्हापर्यंत शहरात आम्ही ताकदीने काम करणार। जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्याचं नगरपंचायतचं काम आहे तिथे ताकदीने काम पक्षाचं करणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ठिकाणी आपण कार्यालय उघडलेलं आहे, कशा पद्धतीने काम होणार आहे या ठिकाणी नागरिकांचे? आपण आज मोठ्या उत्साहामध्ये जनसंपर्क कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं ऑफिस उघडलेलं आहे आणि त्यामुळे या तिरोडा तालुक्यातील संपूर्ण नागरिक लोक आहेत, जनता आहे, शोषित आहेत, पीडित आहेत, वंचित आहेत, ज्या लोकांना कामं करायची आहेत त्यांचे काम वेळोवेळी होत नाही आहेत अशा लोकांना मदत करण्याची हेतूनं हा आपण इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन केलेलं आहे आणि विधिवत ते कार्यालय आजपासून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे। सेतू कार्यालय देखील या ठिकाणी भविष्यात उघडण्यातील लोकांच्या कामासाठी निश्चित उद्घाटन व्हायचे होतं आणि ते आपल्याला आतापर्यंत सेतूचे ते परमिशन वगैरे आपल्याला घ्यावं लागतं कलेक्टर ऑफिसकडून, त्यामुळे आपण ते आतापर्यंत घेतलेलं नाही आहे, पण निश्चित या येणाऱ्या DPTCमध्ये तो आपण अर्ज लावून तो आपण परमिशन घेऊ आणि ते सुद्धा आपण इथं कार्य करणार आहोत। भविष्यात लवकरच नगरपरिषद निवडणुका होणार आहे, काय वाटतं आपल्याला? दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।